तुमच्या समोर दिलेला आहे समोर म्हणून असं काय आता याच्यात काय व्हेरिफिकेशन राहिलं? आम्ही फोन करतो त्यांना, आम्ही तक्रारदार आम्ही फोन करतोय, पण ते विरोधकाला घेऊन काम करतात तिथे बसून एका ठिकाणी. पण तुम्हाला सांगितलं ते याची कबुली देत आहे मॅडम, आम्हाला जास्त खोलात जायला लावू नका. ऍलिगेशन कुठल्या कुठे जातील, याचे पुरावे आहेत, मी वारंवार तेच सांगतोय. तुम्ही मला सांगता आपण पाहू. अहो मॅडम, इतका गंभीर कोण आहे? आयुक्त चार्ज कोणाकडे आहे? आयुक्त साहेबांचा चार्ज कोणाकडे? म्हणजे कोणाकडे असतो? आयुक्त साहेब असले की डिसिजन मीटिंगला गेलेले आहेत ना. ते नसले की मनपात काही ती तात्काळ काही काम पडलं तर कोण डिसिजन काय घेऊ शकत? दुसरी काही पाहिजे नाही. आम्ही चेक करतो, तर आपण आपलं काम करू, वेळ जातो. दुसरे कर्मचारी देतो त्यांना. आणि मॅडम त्यांना सांगा, तुम्ही असं पत्र काढा की याच्याबरोबर तुमचे आधार कार्ड घेतच नाही ते. काय झालं, तुम्ही महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी रंग्यात पकडलेलं आहे, त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा स्वागत केलं, नेमकं काय प्रकार घडला? प्रभाग क्रमांक 5 हा जो माझा प्रभाग आहे, या ठिकाणी जवळपास 5,500 ते 6,000 बोगस मतदार राहतात म्हणून आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती. याबाबत काहींचे पुरावे देखील दिलेले होते, काही जागेवर राहत नाही म्हणून सांगितलेलं होतं. तसेच यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन व्हावे याबाबत मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने मनपाने आज 4 जणांची टीम ही आमच्या प्रभागात पाठवलेली होती आणि यामध्ये तरतुदीप्रमाणे स्पॉट जागेवर जाऊन स्पॉट व्हेरिफिकेशन होऊन त्या ठिकाणी संबंधिताचे पुरावे जोडणे हे अनिवार्य होते. परंतु आणि तसेच पंचनामा शीट जी आहे की प्रत्येक ठिकाणी गेल्यावर संबंधित माहिती त्यामध्ये त्या रकान्यात भरायची होती. परंतु आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की हे एका विशिष्ट पक्षाच्या या गटाच्या कार्यालयात बसून त्यांच्या संबंधितांच्या हितचिंतकाच्या इथे हे सर्व एका खोलीत चालू आहे आणि याबाबत आम्ही त्यांचा वार्डात शोध घेतला, परंतु ते कुठेही आढळून आले नाही. आम्ही फोन त्यांना लावत होतो तक्रारदार म्हणून, तर त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवले आणि शेवटी आम्हाला जेव्हा माहिती पडलं की ते आता 6व्या मजल्यावर महानगरपालिकेचे आलेले आहेत, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी धडकलो आणि त्या ठिकाणी आश्चर्यकारक म्हणजे जो पंचनामा शीट आहे जी पूर्ण भरल्यावर पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सह्या करू शकतात किंवा सह्या केल्या जातात, ती पंचनामा शीट कोरी आढळून आली आणि मात्र त्याच्यावर विष्णू रामदास भंगाळे जे जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत यांचे हितचिंतकांचे साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी सह्या आढळून आलेल्या आहे. याबाबत आपण आता उपायुक्तांची भेट घेतलेली आहे. त्या संबंधित 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण केलेली आहे. जर मनपा प्रशासन ही हिंमत दाखवणार नसेल तर मात्र आम्ही सुमोटो म्हणून मी स्वतः त्याच्यात फिर्यादी होणार आहे. ही जी घटना घडलेली आहे ही अतिशय गंभीर आहे. हा काही छोटा मोठा गुन्हा नाही. हा जो विषय घडलेला आहे हा मोफत घडू शकत नाही. यामध्ये 100% आर्थिक डिलिंग झालेली आहे आणि आमच्याकडे जर कधी इतकी पक्की माहिती येऊ शकते तर आर्थिक सुद्धा डिलिंग झालेली आहे ही पक्की माहिती आहे आणि प्रत्येक या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2-2 लाख रुपये यांना दिले गेलेले आहेत. आणि याच्यात अजून आता किती वरिष्ठही याच्यात सहभागी आहे का हे सुद्धा चौकशीची मागणी आम्ही करणार आहे. पैसे घेतल्याचा आरोप आहे का तुमचा? पैसे घेतले ते आरोप आहे? 100% याच्यामध्ये आर्थिक डिलिंग झालेली आहे आणि त्यांनी पैसे घेतलेले आहेत. आपण उल्लेख केला की कुठल्या विरोधकांच्या ऑफिसमध्ये ते बसले, विरोधकांच्या हितचिंतकाच्या ऑफिसला ते बसलेले होते. याबाबत मला पुरावा आहे. त्या ठिकाणापासून माझा एक प्रतिनिधी त्यांच्यावर लक्ष ठेवून होता आणि ते मनपात ज्या पद्धतीने आले की आमचा सर्वे आता पूर्ण झाला आणि पंचनामा देखील झाला, परंतु आम्ही त्यांना जेव्हा विचारणा केली एक तक्रारदार म्हणून की मला ते बघण्याचा अधिकार आहे, तेव्हा ते थोडेसे घाबरलेल्या अवस्थेत होते आणि तेव्हा त्यांनी स्वतःहून माझ्याकडे कबुली दिलेली आहे की आम्हाला काही नाईलाज होता. आमचे जे साहेब आहे वरिष्ठ ते अतुल काही पाटील कोळी नाव त्यांचं आहे, तर सुमित कोळी पाटील
यांनी आम्हाला हे सर्व करायला सांगितलेलं आहे आणि सर्व आर्थिक जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडेच दिलेली आहे. या सर्वेला आपण पारदर्शक म्हणू तरी कसं काय शकतो? ज्या पद्धतीने ज्याच्यामध्ये पुरावे घेणे अनिवार्य असताना हे केवळ त्या फॉर्मवर ओके लिहून येऊन गेले, म्हणजे सगळं मॅन्युक्युलेट झालेलं आहे, सगळं आधीच ठरलेलं आहे काय करायचं आहे. फक्त हे आम्ही रोज मनपातनं सर्वेसाठी जातो अशी वातावरण निर्मिती करतात. त्या ठिकाणी विशिष्ट एका व्यक्तीला भेटतात. उपायुक्तांकडे त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहेत की विष्णू भंगाळ्यांचे माणसं आमच्या सोबत होते वगैरे वगैरे, आणि यामध्ये यांच्या सांगण्यावरनं हे घडतंय. म्हणजे नेमके कोण लोकांसोबत? विष्णू भंगाळ्यांचे लोकांसोबत ते होते असं ते स्वतः म्हणताय उपायुक्तांकडे. आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची. आपलं नाव? मी ऍडव्होकेट पियुष नरेंद्र पाटील, जळगाव.